स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सो आता रात्रीचे वाजले 1:30 आणि आपण ॲक्च्युली गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी चालू आहे. रात्रीचे 1:30 आम्ही रांगोळी काढून घेतो दरवाजामध्ये. त्यानंतर उद्या आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन असणार आहे. त्यानंतर आपल्याला आरती पूजा सगळं बघायला यामध्ये ब्लॉगमध्ये भेटणार आहे. सो चला तर आता आपण बघूया. रांगोळी चालू केल्या आरोहीने आणि आपल्या बघू मस्त आहे की आता लाईटिंग आहे आपल्या इथे मागे, त्याच्या मागे इकडे अभिजित आहे, आयुष आहे, त्याने ते आपल्या अनुश्री आहे का आई. आणि बघा इथे अशी मस्त लाइटिंग केली आपल्या घराला. आणि इथे वरती बघा, हे बघा रात्रीचे 1:30 आणि इथे बघा आरोही बघा रांगोळी काढते. अशी आपण रांगोळी काढते, कण्या बोलतात, कणा काढतात, कणा. सो तुम्हाला ती रांगोळी दाखवतो मी आता. तीन बोटाने अशी रांगोळी काढते, कणा काढतात असं बोलतात. सो आमच्याकडे जेवढी जागा आहे त्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करतोय. हे बघा असं, हे बघा दिसले. आम्ही अशी दरवाजामध्ये रांगोळी काढलेली बघा. इथे बाबा झाले, हिला झोप येत नाही रात्रीचे 1:30 वाजले तरी. थांबा आपण हे करूया, आपण 3 बोटाने असं सर्कल मस्त वाटेल असे आपण 2 ते 3 असे सर्कल बनवून घेणार आहोत. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे. हे बघा आमच्याकडे जेवढी जागा आहे तेवढ्यामध्ये आम्ही असं ही रांगोळी बसवतोय, ॲडजस्ट करतोय. हे बघा अशाप्रमाणे आपलं रांगोळी असणार आहे. तर चला आता आपण ही रांगोळी पूर्ण करून घेऊया आणि त्यानंतर आपण भेटूया उद्या गणपती बाप्पांच्या आगमनाच्या इथे. सकाळ मित्रांनो, तर आता आपण काल पण बघितलं असेल की आपण रांगोळी काढताना व्हिडिओ होता. तो आता आपण आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे. मग तो मखर इकडे सज्ज झाले, आपण पाठ पण रेडी केलेला आहे इकडे. तो आपल्याबरोबर आता बघू शकतो कोण कोण आहे. इकडे जगदीश आहे, इकडे जगदीश आलेला आहे, इकडे आरोही आहे, इकडे आई आहे, इकडे गेले आई आहे, बाबा आलेले आहेत, इकडे ताई आहे, बघा जावई पण आलेले आहेत, इकडे बाबा आपले बसलेले बाबा. आणि इकडे अनुश्री बघा, अनुश्रीला प्रिंट बघा तुम्ही, हे बघा हाय काय. इकडे बघा आपला कोण कोण आहे हे बघा. तो चला तर आपण आता सगळ्यांनी निघूया गणपती बाप्पांना आणण्यासाठी. चला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला वहिनी,
क्रॉसवर दिसत नाही. मी चौघी हात लावलेल्या किती 2 मिनिटं काका स्टार्ट. गणपती बाप्पा चौकश पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, फायनली बाप्पांचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम आपण बाबांना आपण दर्शन दिलेलं आहे बाप्पांचं. त्यानंतर बाप्पांची मूर्ती आपण आपल्या मकरामध्ये बसवलेली आहे. थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आरती होईल. सो चला तर आपण पूजेला सुरुवात करूया. आता आधी बाप्पांची मूर्ती आपण मकरात बसवून घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पा फायनली मकरामध्ये सज्ज झालेले आहेत. सो चला तर मग पूजेला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो बाप्पाचं नाव घेऊन मी पूजेला सुरुवात केली आहे. प्रथम कलश पूजा होईल. त्यानंतर आपल्या घरातील जे छोटीशी मूर्ती आहे तिची पूजा होईल. अभिषेक होईल. त्यानंतर आपल्या बाप्पांचं पूजन होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि आपल्या बाप्पांची सुंदरशी मूर्ती बसवलेली आहे. त्या बाप्पाचं नंतर पूजन आणि आरती होणार आहे. सो हे पूर्ण ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो आपण पहिला आपल्या घरची जी मूर्ती होती बाप्पांची त्याला पूजन करून घेतलेलं आहे. बाप्पांचं नामस्मरण करतोय आपण. त्यानंतर ते पूजेला सुरुवात होणार आहे. सो गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आता धूप आरत करून आपण आरतीला सुरुवात करणार आहोत. त्याचप्रमाणे महिला मंडळ आपल्या वरती गणपती बाप्पांसाठी नैवेद्य तयार करत आहेत. सो मोदकाचा नैवेद्य असणार आहे. त्यानंतर डाळ भात भाजीचं असे वेगवेगळ्या प्रकारे गणपती बाप्पांना आपण नैवेद्य देणार आहोत. सो महिला सज्ज झालेल्या आहेत नैवेद्य बनवण्यासाठी आणि मी खाली आहे आरतीची तयारी करत आहे. सो चला सगळ्यांनी आता आरतीला सुरुवात करूया. आरतीला उभं राहूया. तो बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पंखा
बघितलं असेल आपल्या या लास्टच्या ब्लॉग मध्ये की आपण आज गणपती बाप्पाचं आगमन बघितलं, त्यानंतर रांगोळी बघितली. तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो टेक केअर आणि बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा